नमस्कार मित्रांनो, काल संध्याकाळी हॉटेलमध्ये गेल्यानंतर मला मारहाण झाली होती आणि त्यानंतर तो व्हिडिओ पोस्ट केला आणि मला बरेच फोन आले. तर आणि काही जणांनी मदत देखील केली. तर सगळ्यांचं खूप खूप आभार बरं का. आणि अनेक जण बोलले मला फोन करतात, पण त्यांना अजून मी बोलणार आहे त्यांना फोन करून माघारी. पण मी म्हटलं की आता व्हिडिओ करावा यासाठी की मी आता पोलीस स्टेशनमध्ये आलो होतो. मी तुम्हाला दाखवतो. तर पोलिसांना मी कालचा सगळा प्रकार सांगितला. तर त्यांनी माझं ऐकून घेतलं आणि त्यांनी सिच्युएशन काय इथली सांगितली. कारण आता प्रोटेस्टचा म्हणजे आंदोलन सध्या सुरू आहे आणि या आंदोलनामध्ये अशा लय घडामोडी घडत असतात असं त्यांनी सांगितलं. आणि रेल्वे स्टेशनवरती जे हॉटेल आहेत ते हॉटेलवाले म्हणजे पहिल्यापासून दादागिरी करतात. कारण त्यांनी सांगितलं पोलिसांनी की त्यांना 1.5-2 लाख रुपये भाडं आहे आणि ते भाडं त्यांचं निघत नाही आणि स्थानिकची माणसं त्यांच्या हॉटेलला जेवायला जात नाहीत. म्हणून ती बाहेरनं आलेली माणसं आहेत त्यांना ते अशा प्रकारे लुटते ते. आता माझ्याकडून 2,000 रुपये त्यांनी घेतलं होतं. मला पोलिसांनी 1,000 रुपये दिलं आणि त्यांनी मला सांगितलं की कंप्लेंट वगैरे नको काय करायला. आणि आता मी चाललो आता माघारी जंतर मंतरला. जंतर मंतरपासून 3-4 किलोमीटर असेल. मी चालत आलतो इथं. मला सगळेजण फोन करत होते, मला आधार देत होते. खूप खूप धन्यवाद. मला खूप भारी वाटलं. म्हणजे मी एकटा नाही असं मला वाटलं की माझ्यासोबत सगळे आहेत. आणि सध्या जी इथली परिस्थिती आहे ती परिस्थिती अतिशय तणावपूर्ण परिस्थिती आहे. दिवसेंदिवस पोरं वाढत चाललेत. म्हणजे आणि आता हे आंदोलन कोणा एकाच्या हातात राहिलं नाही. म्हणजे सोनम वांगचुक, अभिजित दिपके किंवा आणखी कोणाच्याच हातात राहिलेलं नाही. हे आंदोलन सगळ्या देशातल्या तरुणांनी हातात घेतलेलं आहे. म्हणजे आता तुम्ही बघत असाल ही पोरं आंदोलनाकडे आंदोलन म्हणून बघत नाही ते, तर मनोरंजन एंटरटेनमेंट म्हणून बघते ते. म्हणजे पोलीस हे आंदोलन पांगवण्यासाठी किंवा सरकार हे आंदोलन पांगवण्यासाठी बरेच प्रयत्न झाले की पाण्याचा प्रेशर सोडण्यात आला. परंतु त्या पाण्याच्या प्रेशरमध्ये पोरं नाचायला लागले आणि परत असा विषय झाला की त्या प्रेशर सोडणाऱ्या गाड्या आहेत की त्यातनं हलवण्यात आल्या. कारण पोरं सारखेच त्रास द्यायला लागले पोलिसांना की पाणी सोडा आम्हाला डान्स करायचा आहे. तर ते आणि दुसरी गोष्ट ते जे अश्रुधूर सोडत होते, अश्रूचं बॉम्ब टाकत होते जेणेकरून ते धूर निघत होता आणि डोळ्यातनं पाणी यायचं, खोकला यायचा. त्याच्यामुळं आणि ते विद्यार्थ्यांमध्ये टाकलं, विद्यार्थी पळायचे. पण आता काय झालं, विद्यार्थी काय करतात, तीच अश्रुधुराचा बॉम्ब घेतात पोलिसांमध्ये फेकते. आणि काल तर म्हणजे अशा बरेच घडामोडी एंटरटेनमेंट म्हणून पोरं बघायला येतात. आता आजपर्यंत अनेक कधीच असं कुठल्या नेत्याचं मीम्स झाल्या होत्या, ट्रोल झालं नव्हतं. एवढं ट्रोल ह्या सरकारच्या विरोधात पोरं करतात. म्हणजे ट्रोल करण्याची पातळी सोडून दिलेली आहे. म्हणजे थोडक्यात काही पोस्टर दाखवतात. अशा प्रकारे हे तरुणांनी आंदोलन हातात घेतलेलं असं म्हणायला हरकत नाही. आणि याच्यावरती ह्या ट्रोलिंगवरती वगैरे काहीच ॲक्शन घेऊ शकत नाही सरकार. कारण पोरांची एकच मागणी आहे की आम्हाला राजीनामा पाहिजे. म्हणजे भले सरकार किंवा लोक किंवा नेते म्हणत असतील की हेच राजकारण होतंय, या आंदोलनाच्या आडून राजकारण होतंय, सरकार पाडायला बघतात. पण पोरांना हेच काहीच देणं घेणं नाही. पोरं म्हणतात की आम्हाला राजीनामा पाहिजे. आणि ही परिस्थिती इथली एंटरटेनमेंटची परिस्थिती बघून आंदोलनाची देशातनं सगळे पोरं यायला लागलेत. खरं तर महाराष्ट्रापेक्षा पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार, राजस्थान अशा या आसपासच्या राज्यातून भरपूर पोरं येत आहेत. आणि कालच अभिजित दिपके यांचा व्हिडिओ मी पोस्ट केला की त्यांनी सांगितलं की राजीनामा घेऊनच जाणार, त्याशिवाय दिल्ली सोडणार नाही. आणि इथं खाण्यापिण्याची व्यवस्था आता पोरांना व्यवस्थित आहे. पोरं सगळे रस्त्यावर जपते ते. जे परिस्थिती आहे मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय. आता माझ्यासाठी हे नवीन आहे. मला काही हिंदी जास्त जमत नाही. हे सगळं दिल्ली माझ्यासाठी नवीन आहे. त्याच्यामुळे थोडं माझी गडबड होते. पण मी येण्याचा प्लॅन करत होतो. मी तिकीट देखील काढलं होतं रेल्वे. तुम्हाला दाखवतो, दाखवायचं राहिलं.
तर अशा प्रकारची इथली परिस्थिती आहे. मला पोलिसांनी 1000 रुपये दिलं. त्यांनी समजून घेतलं काय कंप्लीट. ते म्हणले की आम्ही त्यांच्याकडे बघतो म्हणले, तुम्ही जावा म्हणले. आणि त्यांनी ते म्हणजे सांगितलं की हे सगळ्यांना म्हणजे पोलिसांना देखील ते परेशान करतात हे हॉटेलवाले वगैरे. तर ही परिस्थिती आहे सध्याची. आणि रात्रीचा तो मी रडत होतो, तो खूप भावनिक झालो होतो. तो व्हिडिओ मी डिलीट केला कारण अनेक जणांचे मेसेज आले की असा व्हिडिओ नको टाकायला. तर बघा, तिकीट आहे, रेल्वे तिकीट काढलं होतं मी. नवी दिल्ली ते बांद्रा टर्मिनस 400 रुपये तिकीट आहे. पण मान तालुक्यातल्या पत्रकारांचा फोन आला की तू तिकडं थांब, येऊ नको, काय मदत लागली तर आम्ही पाठवतो तुला, पण तू तिकडं थांब. आणि मला त्यांच्यामुळं म्हणजे ह्या आंदोलनाची दाहकता कळली. म्हणजे स्वातंत्र्यानंतरचं सगळ्यात मोठं देशव्यापी आंदोलन म्हटलं तर हीच आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या महाराष्ट्रातल्या पोरांना हे आंदोलन उभं केलं ही अभिमानाची गोष्ट आहे. शिक्षण व्यवस्था बदललीच पाहिजे, कारण जर शिक्षण जर तळागाळातल्या पोरांपर्यंत गेलं तर बेरोजगारी आपोआप फाटणार आहे. बेरोजगारी का वाढते तर पोरांना शिक्षणच नाही. म्हणजे त्यांना एखाद्या ठिकाणी समजून सांगितलं की एखाद्या क्षेत्रात असं काम करायचं, तसं काम करायचं, तर त्यांना ते डोक्यात बसत नाही. असं लय मुद्दा आहेत. परत निवांत बोलू, परंतु आता हे सांगणं गरजेचं होतं कारण मला लय फोन येतात लोकांचं की. आणि खूप खूप धन्यवाद, माझ्यावरती प्रेम दाखवताय तुम्ही. आणि मी आता ज्यांचे फोन आलेत मी सगळ्यांना माघारी लावणार आहे. परंतु आता मी व्यवस्थित आहे. आता राहण्याची खाण्याची सगळी सोय आहे. घरच्यांचा मला सारखा फोन येतो की तू गावाला ये. परंतु आता घरच्याला सुद्धा मी समजून सांगणार आहे की हे आंदोलन किती महत्त्वाचं आहे, एक उरेश करणं किती महत्त्वाचं आहे, किंवा ह्या आंदोलनाचा साक्षीदार होणं किती महत्त्वाचं आहे. म्हणजे काही जण इथं आंदोलनात येऊ शकले नाहीत, पण त्यांचं मन मात्र जंतर मंतरवरती आहे. आणि मी नशीबवान समजतो की मी अशा सगळ्या गोष्टी कव्हर करतोय ऑन द स्पॉट जाऊन. भले थोडी गडबड होते नवीन असल्यामुळं, हळूहळू सगळं व्यवस्थित होईल. पण तुम्ही मला सांभाळून घेताय, खूप खूप धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.